टी द्यायची आहे अँड आय हॅव टू याप अ लॉट. सो आम्ही जाणार आहे आता एकदम शांत ठिकाणी. तिथे आम्ही खूप बडबड करणार आहे कारण की आम्ही खूप दिवस झालं बोललो नाही. आणि मी गाडी चालवते गाईस. सो या आता आम्ही जातो आणि मग तुमच्याशी तिकडे डायरेक्ट गेल्यावर मी परत थोडं कॅमेरा मागे पकडतो, मग तिथे डायरेक्ट चालू करते मी परत. सो आत्तासाठी गाईज बाय 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 गाईज. बोल. आम्ही एक खूप नॉस्टॅल्जिक शिट करायला आलो इथे. कॅमेरा घालतोय. गेस वॉट, आम्ही इथे जुन्या कॉलनीच्या इथे आहे जिथे मी आधी तिथे राहायच्या तिथे. आणि इथे आमच्या खूप 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 छान मेमरीज आहेत. आणि भाई आता रडायला येते. जुनं घर बघायला झालं घर आपण. बघ, घर दाखव. घर बघा गाईज, फक्त तुम्ही घर बघा. बाप रे बाप, मॅन्शन. इट इज मॅन्शन, क्रेझी मॅन्शन. आता मी तुम्हाला किस्सा सांगते, ठीक आहे. सो थिंग वॉज, ही अन्नू होती 9th मी होते ऑलमोस्ट 5th वगैरे. आणि आम्ही खूप गाडी पळवायचो आणि ह्याची आयडिया कोणालाच नाही ऑनेस्टली. आणि ह्या लोकांना वाटत राहायचं की येस या दोघी तर इथेच आहेत कॉलनीमध्ये आहेत. बट द थिंग वॉज की आम्ही आर्मी रोड, कॅन्टॉनमेंट एरिया इथे फिरून यायचो. आणि हे एकदा मी पकडले गेलो आणि जे आम्हाला ओरडा बसला. ओ माय गॉड, काय जोडलेलं आपल्याला येण्यासारखं, खूप येण्यासारखं जोडलं. आणि इफ तुम्ही हे झाड बघू शकता, तिथे आम्ही त्या पारंब्यांना लटकायचो आणि आम्ही खेळायचो. आय स्वेअर इथे आम्ही एवढ्या मेमरीज बनवल्या आहेत. छान वाटते. इथे घर बघ. वी आर फायनली हिअर. आय स्वेअर आय मिस दिस प्लेस. लोकेशन दाखवू नको. हाऊ डू यू फील? अमेझिंग. मी तर इथं येऊन गेली आहे 2-3 वेळा, पण ही तर पहिल्यांदा आली आफ्टर एव्हरीथिंग दॅट हॅज हॅपन्ड. सो इट्स व्हेरी नॉस्टॅल्जिक फॉर हर. सो आम्ही आता प्लेस एक्सप्लोअर करतो, बघतो आणि मग परत व्लॉग चालू करतो. सो या बाय 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 गाईज. आम्ही जाऊन आलो आणि टू बी ऑनेस्ट बघायला नाही गेलं यार मला. आय नो, इट जस्ट फील सो सॅड. म्हणजे त्या घरात आमची इतक्या मेमरीज होत्या, इतकं सगळं होतं, पण मे बी इट्स फॉर द बेस्ट. एनिवेज आत्ता आम्ही चाललो आहे. आम्ही ॲक्च्युली तिथे 2 मिनटं थांबलो आणि आम्ही गप्पा मारल्या आणि आम्ही इतके मेमरीज रिकॉल केल्या. आम्ही सगळ्यांचे बड्डे ऑलमोस्ट इकडे सेलिब्रेट करायचो त्या अंगणमध्ये. आणि आम्ही एकदा खेळत होतो आणि आम्ही टमॅटोचं झाड तोडलेलं दोघींनी मिळून. आणि मग नंतर ते आम्ही दोरीनी बांधत होतो आणि आम्हाला ओढा नाही बसावा म्हणून. इथून आपण जायचो, आठवायचं तुला? ते बंद केलं ना आपण रस्ता. आहे घर बघ. अरे बाप रे बाप. आम्ही इथून मागे तिथून रेल्वेज दिसतात रे. रेल्वेज या त्या साईडला इथे तिला शेतात रेल्वेज दिसतात, पण तिथे एक नगर होतं, तिथे आम्ही जायचो फिरायला. मजा यायची. रांडी चाळे गेलेत आम्ही इथे राहून. आणि आय मिस देम यार. आय मिस इट सो मच, बट मे बी इट वॉज फॉर द बेस्ट. अँड द प्लेस विच वी लिव्ह नाव इज अमेझिंग. व्हेरी नाईस, व्हेरी अमेझिंग, व्हेरी पॉश. या सो
इट्स गुड नॉट नो बॅड, जस्ट मेमरीज आठवून खूप वाईट वाटतं की यार लांबपकड Exactly. की आपण इतके वर्ष इथे राहिलो आणि मग सडन असं एका फ्लिकमध्ये चेंज. इवन हे मंदिर आम्ही खूप खेळलोय या सगळ्याच्या आसपास. कॉलनीच खूप नॉस्टॅल्जिक आहे एकदम. जास्त इथे पण इवन या रस्त्यावर किती पण खेळायचो cricket आपण, खेळायचो. क्रिकेट खेळायचो. अरे बापरे क्रेझी. सो आत्तासाठी तरी आमचं झालं आहे. आता परत जिथे आम्ही जाऊ तिथे आम्ही व्लॉग चालू करू. आत्तासाठी मी जरा गाडी चालवण्यावर फोकस करते, नाही तर आम्ही दोघं पण पडू. सो फॉर नाव मेडिकल आउट घ्यायचं. बाय बाय. आमचा प्लॅन परत चेंज झाला. आम्ही असे होतो की ठीक आहे म्हणजे एवढा नॉस्टॅल्जिया हिट होतोच आहे, तर मग तो पार्ट आम्ही परत एकदा एक्सपिरियन्स करायला. जेव्हा द थिंग वॉज की आम्हाला पाठवलं मेडिकलमध्ये थोडं सामान आणायला आणि आम्ही खूप सेटिंग लावून काकांची गाडी इकडे करून तिकडे करून पण ते सेटिंग नाही लागलं. आम्हाला खूप सारे मिस कॉल पडलेले आणि आम्ही फिरत होतो कॅन्टोन्मेंट एरिया आणि आय कॅन स्टील फील द तेव्हा आम्ही एवढे जास्त पॅनिक झालेलो आणि द अमाऊंट ऑफ ट्रस्ट आर पॅरेंट्स पुट ऑन अस बाई क्रेझी. आता इथे भीमतडीची यात्रा आहे आणि त्यामुळे थोडीशी गर्दी आहे. नेवर माइंड. खूपच गर्दी आहे यार. बाय द वे माझी एक फ्रेंड आहे जी तिचं आहे भीमतडीच्या यात्रेमध्ये, पण आता मी तिला म्हणलेलं पण की मी येईल विजिट करायला, बट खूप गर्दी आहे भाई, खूप गर्दी आणि गाडी पार्किंगला पण काहीच जागा नाही आहे. बट मे बी मी येईल विजिट करून उद्या किंवा काहीतरी आमच्या दुसऱ्या फ्रेंडसोबत, स्कूलच्या फ्रेंडसोबत. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग ऑल्सो, कारण मे बी विल पोस्ट दॅट टू. सो या लेट्स सी. आता इथे कुठलं आहे का आपण जिथे बसू शकतो बोलू? बघूया ना. ठीक आहे. बाय बाय. ओके सो दिस वॉज द एक्झॅक्ट सेम स्पॉट जिथे आम्हाला मिस कॉल दिसलेले की घरच्यांचे मिस कॉल आहेत 2-3 फोनवर फोन आणि आम्ही आमच्या गप्पांमध्ये खूप जास्त बिझी होतो. आम्ही खूप गॉसिप करत होतो आणि आम्हाला लेजिट काहीच आयडिया नव्हती की ह्यांचं काय सुरू आहे, कारण की सृष्टीताई अख्खी कॉलनी शोधून आली. आराध्या होती तिच्यासोबत आणि आम्ही कुठेच नव्हतो आणि घरच्यांना जे पीकचं टेन्शन आलं आणि आय गेस आपल्याला काकांनी स्पॉट केलं ना. पप्पा ऑलमोस्ट बाहेर आलेला कॉलनीच्या की गाडी द्या म्हणून. मग जे आपल्याला अरे बाप कान क्रेझी आपल्याला विश्वास ठेवतोय तर भाई क्रेझी. गाईज. सो आम्ही आत्ता जस्ट युनिव्हर्सिटीला आलो अँड वी आर जस्ट सिटिंग इन द लॉन चिलिंग अँड दॅट गर्ल इज आय डोंट नो वेअर टॉकिंग टू हू वॉट एव्हर. आय हॅव गिवन अ सम प्रायव्हसी सो नेवर माइंड. बट सो या वी आर ऑलमोस्ट डन. वी आर व्हेरी टायर्ड. आय वॉज जस्ट एडिटिंग. जस्ट आता माझं एडिटिंग करून संपलं. आज मोस्टली मी काहीतरी पोस्ट करेल, ब्लॉग पोस्ट करेल या. आणि मग आता मी घरी जाऊ, चिल करू, बडबड करू घरच्यांसोबत आणि दॅट्स इट. देन वी आर डन. सो मी घरी जाऊन परत एकदा ब्लॉग करते की आम्ही घरी पोचलो हे आणि मग आय विल टेल यू ऑल. सो गाईज आम्ही आता जस्ट घरी पोचलेलो आहोत अँड सो दॅट वॉज अ लास्ट स्टॉप विच वॉज युनिव्हर्सिटी अँड नाव वी हॅव रिच्ड होम. सो we are done with today's vlog and my partner is currently in resting mode. She is not ready to wake up, so I was like ठीक आहे आता मीच एंड करते. तर मग that's it. That's all we did for today. And now we are done. So bye bye. See you in the next vlog and like, share and subscribe if you like the video. Share it with your friends, family and everyone. So see you. घरच्यांना जे पीकचं टेन्शन आलं आणि आय गेस आपल्याला काकांनी पप्पा ऑलमोस्ट बाहेर आलेला कॉलनीच्या